आता बघा, आपण जर पेज नंबर 20 बघितलं तर टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग, मराठीत त्यांना खंडित आणि अखंडित. टर्मिनेटिंग म्हणजे ज्याचं जे रिमाइंडर आहे, जे बाकी आहे ते 0 येते. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, की जे कंटिन्यू चालू असतं. तर पहिले एक सोपं आहे, 2/5. ते कसं करायचं बघा. 2/5, 5 1 जा 5, 2 स्मॉल आहे तर 0 आलाय, तर 20 अजून केलं, त्याच्या पुढे परत 0 अजून केलं आणि मग पॉइंट दिला पूर्णांक, 5 4 जा 20. सो आन्सर इज 0.4 सेकंड. ज्यांना जमत नाही त्यांनी डायरेक्ट भागाकार करायचं. सेकंड -7/64. तर याचं आपण काल डिव्हिजन बघितलं होतं. आपण इन्स्टेड ऑफ सेकंड आता व्हिडिओमध्ये जे नॉन टर्मिनेटिंगचं आहे 37, ते एक एक्झाम्पल घेऊया. हे पण चांगलं उदाहरण वाटतं. 64 थोडं मोठंच आहे, परत एकदा सांगून देतो फास्ट. बघा, -7/64. 6 चा टेबल लिहायचा. 6 12 जा 18, 6 12 जा म्हणते, 6 2 जा 12, 6 3 जा 18. पुढे 6 4 जा 6 5 जा 42. मुलींना एओ बोला चला. 4 चा टेबल सर्वांनी, 4 1 जा, याचा एक व्हिडिओ अवेलेबल आहे. त्यात वैदिक मध्ये कसे गणित सॉल्व्ह म्हणजे टेबल तयार करतात ते दिलेले आहे. तर जर 2 अंक असतील तर 64, हे 128, 4 असतील तर मधल्यांची बेरीज 192, 256, हे आलं 320, 384, 448, 8 3 जा 8 and 3 11, 5 इथं आणि 12, 4 and 3 7 and 640. हे टेबल तयार झालं. मेन काय, आपल्याला टेबलच येत नाही, सबट्रॅक्शनचं येतं आपल्याला. मग 7/64, 1 2 3, हे आलंय 0. 7 - 0 7. मग देन 0.64 1 जा, जागा कमी पडेल का, 6 अगेन 0. तर काय येणार, 60चं इथं काय येणार, 0, 60 अगेन 0. मग 64 9 जा, सांगा जरा आन्सर द्या बेटा. 500 and yes. मग रिमेन्स 24, 240. ओके, 240 साठी 64 3 जा, सांगा किती आहे. बरोबर आहे का 48 आहे, 48. मग 480 साठी किती येणार, 480, 448, 6 7 जा म्हणजे 7. मग किती घ्यायचं, 448. हाऊ मच रिमेन्स, 10 - 8 2, 7 - 4 3, 320, 6 5 जा 30. लकीली adjusted. रिमाइंडर 0 आहे, इट मीन्स टर्मिनेटिंग. ओके, आणि हे मायनस आहे म्हणून मायनस मध्ये आन्सर लिहायचं.
0.10937. आलं बेटा लक्षात? येस और नो? व्हेरी गुड. देन हे लिहून झालेलं आहे ना आपलं. मग नेक्स्ट पण बघून घ्यायचे. नॉन टर्मिनेटिंग बघूया आता आपण. नॉन टर्मिनेटिंग मीन्स व्हॉट? विच आर गोइंग टू बी कंटिन्यूड, अनस्टॉपेबल. ओके, ज्यांचं रिमाइंडर 0 येणारच नाही, कंटिन्यू राहतात ते. एकदा तो आमचा साहिल बसला नॉन टर्मिनेटिंग, मी म्हणे टर्मिनेट करूनच दाखवेल. तो एकदम म्हातारा होऊन गेला तरी थांबायचं नाही. शेवटी म्हटलं थांब बेटा, आता त्याचं वय काही नाही, 100-200 वर्ष आहे वाटतं. साहिल इकडे बघ म्हणून, तुझा अनुभव आहे बेटा. त्या दादाला सांग, हा 400 वर्षाला दिसतो. आपण घेऊया थर्ड एक्झाम्पल, 56/37. समटाइम्स हर्षल काय होतं, डिव्हिजन करत असताना, भागाकार करत असताना हे लक्षात राहत नाही की आतली संख्या कोणती आणि बाहेरची कोणती. म्हणून त्याला मी फॉर्म्युला काल पण सांगितला होता, आय टू द 4. म्हणजे 56 कुठे हवंय? आतील बाजूस, आणि 37 आउटसाइड. ना टेबल, हा 3चा टेबल बोल करण. 3 टू जा, जोरात बोलणं, 3 1 जा 3, 12, 3 5 जा, खराब का नाही. असं तर मी पण लिहू शकतो. हा 6चा, आता कसला 7चा बोल. किती? 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49, 56, 63, 70, 37. इथं थोडं लक्षात घेण्यासारखं आहे. आपण या 64 घेतलं होतं, 64चं आपण 128 घेतलं होतं. 3 अंक होते तरी आपण डायरेक्ट घेतले होते, कारण एक अंदाज एवढा तुम्हाला पाहिजे की 64 दुने किंवा 64 टू जा 128 येणार. इथं तसं नाहीये, हे 37 आहे. तर आपण 37 टू जा जर 614 लिहिलं तर आपली बुद्धी कळते. अंदाज पाहिजे, 37 दुने 74 येत आहे, तेवढा अंदाज तुम्हाला घेता यायला पाहिजे. ओके, 9 and 2 11. Now 148, 185, 8 and 4 12, एक हातचा, एक 1 and 4 5, 7 and 6 13, and 307. आता हे आपल्याला काम येणार. मग लक्षात घ्या, 56 37 जा, थोडं जोरात आवाज काढा, झोपेत आहे का? 37 जा, 56 minus 37, so 16 minus 7 9, and 4 minus 3 1, 190. 190 साठी कुठलं एलिजिबल आहे? 85, दॅट इज 7 5 जा. सो ऑलरेडी हे इथं पॉइंट आहे, हे पॉइंट म्हणजे अपूर्णांक घेतलंय. 37 5 जा, how much remains? 5, 50, 13, again 0, 37 3 जा, 56 च्या जागेवर काय आहे? चल आपण हेच करून घेऊ आता, चालेल. 50 minus 7 37 13, 130. हा मग सांगा 130 साठी, 130 साठी सांगा. 111. How much remains? 90. 190. 190 परत 5.
रिपीट झालं का? हे बघा 190, मग इथं बार येणार, तर 56/37 इज इक्वल टू 1.5131 आणि हे आलं बार. तर हे मी जसं मजाक मध्ये म्हटलो की साहिलने केलं तर 100 वर्ष 200 वर्ष काय तुम्ही कितीही रिपीट केलं तरी ते 5131 येणार. काही जण थांबवतात त्याला. कसं? तर ते काय करतील 1.51 आणि 31 इथं 5 आलं ना, तर 5132 लिहून देतात नेक्स्ट डिजिट, किंवा मग बार लिहायचं. आलं लक्षात?